काम तरी सांगावं कसं, आणि मला नागपूरला जायचं आहे. पत्नीला एकदा प्रेमाने आवाज घेऊन पाहतो, ऐकायचं तर ठीक, नाहीतर दुकान बंद करून आपल्याला उपाशी म्हणण्याची पारी आहे. आणि म्हणून पत्नीला आवाज देतो. याच्या आधी एकदा आवाज घेऊन जर बघितला तर परत जवळ यायची. आता एवढ्या जोराने आवाज घेऊन आलो, कुठे गेली असेल, कोणत्या कामात व्यस्त असेल, काही हरकत नाही. मंडळीचा दिवस आहे, गावागावचे पाहुणे आले असतील, आपण शायरी आपला धंदा आहे. शायराच्या घरी अनेक प्रकारचे पाहुणे येत असतात, त्या पाहुण्यामध्ये व्यस्त असेल. पुन्हा एकदा आवाज घेऊन पाहतो. ते घरात असतात आणि मी बाहेर असते, असं कुठपर्यंत चालायचं? म्हणतात ना, भांडाला भांड लागल्याशिवाय संसार चालत नाही, आणि संसाराचे जरी दोन्ही गाडे बरोबर असले तर संसार बरोबर चालते. चला, काही का असतो, ते घरी आले आणि मला एक म्हणताना दोन वेळा मोठ्या प्रेमाने आवाज दिला. त्यांच्या हाकेला जर गेली नाही तर किती मूर्ख बाई मी. घरातले सगळे काम आटपली, देवाची देवपूजा करते आणि नंतरच त्यांच्या आवाजावर जाते. करती हो तुम्हारा काय म्हणाव, आवाज मी दिला तो आवाज नाही गेला. प्रतिसाद असा आला की भगवंताचं स्मरण चालू आहे. मी आवाज घेऊन आलो. मी किती पागल विचाराचा माणूस आहे. बायको भगवंताच्या स्मरण करत आहे आणि मी तिला 10 वेळा आवाज घेऊन आलो. काही हरकत नाही.
पण आपण फक्त भगवंताचेच पूजन करत आहे तर आपला परिपंच कथा चालेल. म्हणून शिला आणि शिला 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 गे म्हणून तुले आता आवाज दिला ना राग तर असा आला होता का तुला 4-5 फलक्या करायच्या ना मारून टाकून द्यायच्या. फुलके पण आवाजच तसा आला. काय म्हणता माणूस गरम होईल का थंड होईल की असं बाईचं कामच ते माणूस किती काय गरम म्हटलं तर थंड पडायचं. बरोबर आहे ना. बाईने जेवढे केस तेवढे मिसर राहतात ना. असं माणसाला माणसाला कशी राहते? माणूस सकाळी उठला तोंड घासत घासत वावरामध्ये जाते. बायाच्या जातीनं काय 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 स्वयंपाक केला मस्त गादी घेतली तर ना स्वयंपाकात होते का बाहेर दिले 150 रुपयाची मजुरी करून आता जास्त बोलायचं नाही. मी वणीहून आलो जरा नाही तर का 150 रुपये आणि माणूस 500 रुपये करून होती त्याच्या हळद चुरा होती त्यांना दिसत. काय म्हणता आवाज दिला तर का म्हणता नाही म्हणून तुम्ही का म्हणू या गावाल्याने एकच गलती अशी केला. कोणती वा गणपती बेकार मानला. तुले मानला असता तर मला आता दिवस येतील ना 22 तारखेपासून 22 तारखेपासून नाही येतील का मग दुर्गाचं रूप धारण करणार आहेस का? कालीचं कालीचं महाकाली झालं मग आपल्याला मग वारल्या भाकरीच खावायचं काम आहे. कायले उपास करतो नवरात्राचे 9 दिवस 9 दिवस मरीन का वाचीन कायले वाचा ना एवढं मोठा शरीराने मरण करला माणूस 9 दिवस उपारायचे मरीन नाही का? काय ना मरण वा बापा मला चालल कोण लोक एका चहावर उपास करते मग चांगले हा मोठे मोठे लंबे सोनकर भेटते ते मला नाही पाहिजे. मी का म्हणतो तयारी कोणची हे तयारी तुम्हाला माहित नाही ही चालली पिपळाले पिपळ्या चालली कायले चकी चालली मंगेशहर आणि मुकेशहरचा पाहिले दोघाचा पायशी दोघांच्या पायी म्हणजे दोघांचे एका वेळेस पाहिजे का एका एकाला अहो एका एकाला पाहिजे एका एकाला पाहिजे. पहिलं मंगेशहरचा पाहिजे मग मुकेशहरचा पाहिजे तमाशा तमाशा पाहिणार मग नाही तर का मी भलतच समजून राहिलो. तुम्ही बोलते का ना बरं मी का म्हणतो का म्हणता तमाशा पाय माझी काही मनाई नाही. कोणताही माणूस कुठं जायचं राहिलं तर आपल्या घरचे कामात संपवूनच तो बाहेर निघते. तुम्ही घरचे काम सगळे संपवले म्हणून चालली पिपळ्याले सगळे केली सगळेच केली मला जेवायचं तर नाही दिली ना. तुम्हाला जेवायचं अहो ते रांधून ठेवलंय घ्या ना जेवा असंच काय जेव्हापासून निघली लाडकी बहीण योजना बायकोला मला 1 गिलास पाणी पाजना. बायको का म्हणते जास्त नखरे करायचं नाही. आजवरी केलं सही आणि जास्त का नखरे केल्या तर सोडची ती 1500 देते मग भाऊ दर महिन्याले तारीख 1500 येते मग भाऊ 1500 देते ना मग चाराले कोण येते? चांगले म्हणजे 1500 झाले किती मोठे होते किती मोठे होते मग 1500 रुपये महिन्यामध्ये कमी झाला का आम्हाला येतो बाबा रात दिवस मी गाडी चालवतो मग 20,000 महिन्याची येतात 1 रुपये खिशात नाही राहत. असे नाही ना आणि 1500 भागते करायचे जा तू जातो मी पण पहिलं घरचे कामं करणार नंतर जा. अहो घरचे सगळेच कामं केली सगळेच केली कोणते कामं बाकी आहेत नाही. अहो सकाळी उठल्यापासून झोपेच्या खात्यावर आम्हाला कामं राहते हो का ऐक मी तुला काम सांगतो. अगं सुट बुट लोलिता अगं घालून सुट बुट तकरी लागली सुट काय म्हणता का नाही मी मला हात सुटफुटच दिसून राहिला मग का म्हणू मग का म्हणता
बरमुडा म्हणू बरमुडा मग काय हे चांगले घातला का रे कपडे घडवलंच तसं आहे तर मनीना तर काय कोण नाही का अगं घालून सुट फुटता फारे नेला फारे नेला अगं धनी माझं फारे नेला धनी माझं अगं फारे नेला कशी पाहिजे फिल्माच्या अगं फारे नेला आणि धनी माझं केलं फारे नेला धनी माझं केलं अगं घरी बसून करशील काय अगं बाय 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 अगं घरी बसून करशील काय बाजाराला बाजाराला अजून काय मी पोंगे थोडी म्हणत आहो मग पोंगे वाजवताच कराय बाजाराला आणि सांगणारी बाजाराला तेव्हा समजते ना नाही तेव्हा तर समजते ना एका हाताने वाजत नाही मी नाही म्हणे हा माणूस हो म्हणे मी नाही म्हणे हा माणूस हो म्हणे नवऱ्याचं मीठ तर बायकोचं पीठ पाहिजे तेव्हा संसार चालते नीट समजते ना समजली का नाही म्हणून मी काय म्हणतो घरी बसून करशील आणि बाजाराला खरंच बायकोला करा बाबू आहे मग तुम्ही असे ऐका नाही दंडे निघले म्हणजे बरोबर घरात बसता अगं घरी बसून करशील का अगं बाय 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 आणि घरी बसून करशील का बाजाराला अगं बाजाराला आणि सांगणारी चोरस साल्या कोणता किया काय झाला म्हणजे
फुटून बी गेली. बरोबर आहे ना? का गेली? मागच्या खाली अरे का गेली सांग? ती का फुटली का? हे तुमच्या झगड्यामध्ये हा. तिची बांगडी फुटली. बांगडी फुटली. विचार ना. बरोबर आहे. तिची साडी बी फाटली. ते बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो. मग काय मारतात क्या पण साडी का म्हणला? काले मारते बे साल्या. तू माया घरी येऊन मला साल्या म्हणशी? काय झाला? नाही, माया घरी येऊन तू मला साल्या म्हणशील का? का म्हणलं? तुला साड्या म्हणलं? अरे साड्या नाही म्हणलं, साड्या. भले नाही म्हणलं साल्या. तुला काय म्हणलं? साड्या. हा काय वाटतंय हा? म्हणून राहिला ते तुला काय म्हणलो साल्या? का म्हणलं मी ना? तू आता मला म्हणून राहिला तुला काय म्हणलो साल्या? मी तेच तर म्हणून राहिलो ना. का? पण तुला नाही म्हणलं साड्या. म्हणून त्या गोष्टी काय वाटतंय? सीधा सीधा बोल. का? तुला नाही म्हणलो साल्या का म्हणलास म्हणजे? बरोबर आहे ना? मी हा. म्हणून राहिलो ना. मी तुला सालाव का? अरे तुला नाही म्हणलो साड्या. तुला नाही म्हणलं साड्या. सीधा बोल म्हणत आहे ना. का म्हणू? साल्या का म्हणतो? अरे बरोबर आहे ना. हा. तुला नाही म्हणलं साड्या. बरं जाऊ दे. मी का म्हणतो? रिश्ता मालूम आहे का रिश्ता? हो. माई बहीण. माई बहीण तसं नये. तसंच होय. तसं कुठे होय? वाटलं तू सांग नाही तर. माई बायको तुझी कोण होते? माई बायको तू कोण होते? बहीण होते. सीधा झाला. सीता झाला. हा, लगेच भेटल्या ना. ठीक आहे. माई बहीण तू बहीण होते ना तुझी. हो. मी तुझ्या कोण झालो? कोण होईल का? काका होईल का? भाचा होईल का? चिपका होईल का? माल होईल. मी तुझ्या भाटवा. पाठवा. कसा पाठवा? मायवाली बायको तुझी कोण होते? बहीण होते. बहीण होते. हो. मी कोण झालो? पाठवा. भाटवा झालो ना. हो. हा, तर मग मग मी का म्हणतो? हा, मग माही बायको हा. तुम्ही कोण होते? मी बायको हो. मायवाली बहीणच होईल. तर मी का म्हणून राहिलो? साले टेस्ट म्हणून राहिलो ना मंगळपासून जा. असं आहे का? असं आहे का? म्हणजे आपण दोघं एकामेकाचे साले भाटवे. हा? आपण दोघं एकामेकाचे साले. विकण्याकडे साले. माया तू साला हो. आणि तुझ्या मी साला. हो. मग त्या बहिणीला भाटवा. हा? हे का एवढे एवढे बसले? ते एवढे बसले ते मरल का वाचल रे? काहून काय झाला? हा? एवढे मोठे भाटवे घरी मरल का वाचल? अरे हे मूग बोले होय. बरं, मी काय म्हणतो? होय. माझी बायको बिघडली. या बहिण वारे पाटील. मी सगळं पाहिलं. हा. सगळे बिघडतानी पाहिलं. हा. पण पाटील हा. ती मागून बिघडली का पुढून बिघडली? तशी नाही बिघडली. आयला विचारून बिघडली. माझी बायको आचार विचारायला बिघडली. आचारा विचारून बिघडली. हा, तर मग मी का करू आता तिच्यासाठी? तर मी सांगतो ना. आचार विचारानं माझी बायको बिघडली. हा. तर तू एक काम कर. तुला बायको आहे का? नाही. नाही आहे. नाही. ते कोणाची गाठ पडली आहे? काहून काय झालं? तू बायको नाही आहे? बायको नाही आहे. नवरा आहे म्हणे. नवरा आहे? हो. बायको नाही आहे. नाही आहे. कोणता केलास नवरा? हा? हल्याने केलो. हल्याने केला. हा, हल्याने. मी म्हणलो माणसाले केला. काहून? हा, मी काय म्हणतो? हा. तुला बायको आहे ना? बिलकुल आहे. हो. तू एक काम कर. हा. टाइम लगेच झाला आहे. झालं का? कसून करायची आहे. तुझ्या पुरी फकडची झाली पाहिजे. टाइम करण्यावर नाही का? म्हणून मी काम तो. तू एक काम कर. तू आपल्या घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन ये. सांगू का? हो. लवकर जाऊ. घरी कवडीची इज्जत नाही तरी पण जातो.
कामाचा ना बिना कामाचा नवरा फक्त नावानं लग्न केलेला बायको म्हणून घरी ठेवला हे एवढी डुकराची सार पैदा करून ठेवला बाई त्या पोराला नाही शेती तो पोरगा मा शेतीसाठी बोंबलते आणि हा पोरगा मा तर लेंटी गुंटी नाही गावभर पण या माणसाने घरादाराची फिकर नाही आणि बायकोची फिकर नाही येते जाते ना साऱ्या गाव 8-9 दिवस गावभर करत राहते बरे माहित आहे हा 9 दिवस गावभर चरण तरी 10व्या दिवशी बरोबर घरी येत याला किती दाळगावा खायला ना तर दाळगाव्याची आठवण नाही येत बरोबर घरच्या आलू बरे माहित आहे आता घरी एक काम करते घरातले सर्व काम झाले आपण ज्या देवाची पूजा अर्चना करतो त्या देवाची पूजा अर्चना करते या माणसाच्या वाटच पाहिजे राहते तुटला माझा पदर बाई मी नव्हती भानत तुटला माझा पदर बाई मी नव्हती भानत त्याने डुके सवार माझ्या अगरबत्ती लागली देवाले जमला मंजुळे ए मंजुळे ए गेंद्राचे माय तुझे माय एक या पहिलं या पहिलं मावा आले आले असे दोन मी काय म्हणलं काय झाला आता जाऊ दे लवकर लवकर घे काय झाला त्या बाई आवाज येता बरोबर जशी काही आली तिच्या बहीण मा मग कशी येईन का त्यात यायचं पहिला आला काय तू तिसरी होय ना तेच काम करत राहाल तर पहिली झाली दुसरी झाली तिसरी एक मोठा चंबा झाला मंजुळे म्हणाली का सांगू पाटीलची पुरीची पुरी खराब झाली वाघे पुरी खराब झाली बसायला का म्हणलं बसली तिच्या मारले अरे एकाले काय लढून राहिलीस तू बाटलीची पुरीच्या पुरी खराब झाली म्हणून तब्येत म्हणलो तब्येत होऊ नाही तसं तिच्यामध्ये सोडून टाकते रड बोलत जा मी का म्हणून राहिलो तिच्या घरी लवकर पाटील माझी लहानाची मैत्रीण आहे लहानपणीच ते ना मी एका शाळेत शिकलो करते आणि काहीतरी पकडते काहीतरी पकडते म्हणाली का पकडते केळनसे या बहिमा ते पहिली बिमार आहे मग केळनसे नको पकडू मी सांगतो ते पकड 1 किलो सरकीन 1 किलो ढेप पकड चल लवकर
नाही झाला आजी तसा झाला तसा नाही झाला आजी. मी कम कुठे गेली होतीस तू घरात होती या बैमा या पाटलाचा सगळा पाहिजे बरोबर आहे याचा नारायण देव आहे का नाही मोठा खतरनाक आहे त्याने ना अहो पाहिले मगाशी गवता घंटे का पाहिली पाटलाचा इतका खतरनाक आहे करंट जाय त्याच्या देवाने करंट नारायण देवा कधी राज्य नको त्याच्या पाठव पाऊस लागले येतो करंट तुझी एक मोठी गंदी सवय आहे कोणती कोणाच्या कांदे कोणते असे तुझे पाय माहिती नाही माहिती साठी पाठ चला पाहिजे पाटील पाटील झालं झालं नाही झालं हकीत होता पण आता जाऊ द्या अर्ध्यातच म्हणजे आपण वही नाही राहिली का भाऊ आली ना बिलकुल कुठं आहे